तिहेरी तलाक विवाह संस्थेसाठी घातक, केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात कायद्याचे समर्थन. पीटीआय, नवी दिल्ली. तिहेरी तलाकची प्रथा विवाह संस्थेसाठी घातक असल्याचे सांगत केंद्र सरकारने मुस्लिम महिला कायदा 2019 चे सर्वोच्च न्यायालयात समर्थन केले. कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्यावर केंद्राने प्रतिज्ञापत्र दाखल करून आपली बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये तिहेरी तलाकाची पद्धत असंविधानिक ठरवली होती. तरीही मुस्लिम समुदायात या पद्धतीने घटस्फोट कमी होण्याच्या दृष्टीने त्याचा पुरेसा उपयोग झाला नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. तिहेरी तलाक पद्धतीने घटस्फोट दिल्या जाणाऱ्या विवाहित मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने सुज्ञतेने हा कायदा लागू केला आहे. या कायद्यामुळे विवाहित मुस्लिम महिलांसाठी लिंग न्याय आणि लिंग समानता याची व्यापक घटनात्मक उद्दिष्टे साध्य होतील, असे मुद्दे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहेत. मुस्लिम महिला कायदा 2019 संसदेमध्ये जुलै 2019 मध्ये मंजूर झाला होता. मात्र तो कायदा असंविधानिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर करावे, अशी विनंती जामियत उलेमा-ए-हिंद आणि समस्त केरळ जमियातुल उलेमा या दोन मुस्लिम संघटनांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 23 ऑगस्ट 2019 ला कायद्याची वैधता तपासण्याचे मान्य केले होते.